नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले मल्टी कलरचे फूल बघणार आहोत। आपण जे मोत्याच्या वस्तू बनवतो त्यातून राहिलेल्या मोत्यापासून आपण फूल बनवलेले आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे हे आपण मोत्याच्या वस्तू बनवून घेतल्यानंतर जे कलरचे मोती थोडे थोडे राहतात त्या राहिलेल्या मोत्यापासून आपण सुंदर असे फूल बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण सुरुवातीला तंगूसमध्ये ते 8 जांभळे मणी घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे मोतीचे कलर असतील ते कुठल्या पण कलरचे मोती तुम्ही घेऊ शकता, पण इथं सुरुवातीला घालताना एकाच कलरचे 8 मणी घालायचे। इथं आपण जांभळे मणी 8 घातलेले आहेत आणि परत सगळ्या मोतीमधून सुई एकदा परत काढून घ्यायची आहे, म्हणजे तो गोल व्यवस्थित होईल म्हणून। ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे कुठले जास्त कलर असतील जे राहिलेले असतील त्या मल्टी कलरचे फूल बनवतोय आपण। तर इथं मी सुरुवातीला 8 मणी घेतलेले आहेत जांभळ्या कलरचे। आता इथं गोल्डन मणी घेतला एक, तर गोल्डन मणी घातलेला एक। आता निळा घातला, परत एक गुलाबी आहे। फक्त घालताना डार्क आणि लाईट असं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, म्हणजे ते फूल दिसायला छान दिसेल। कुठला पण घाला, पण एक डार्क आणि एक फेंट असा कलर घ्यायचा आहे। तर इथं आपण 8 मणी घालून घेतलेले वेगवेगळ्या कलरचे। तुम्ही कुठल्या पण कलर कॉम्बिनेशनमध्ये करू शकता किंवा कुठला पण सिक्वेन्स लावू शकता। फक्त 8 मणी घ्यायचे आहेत सगळ्या कलरचे। आता वरचा आपण गोल्डन मणी जो घातला आहे 8व्या नंबरचा, तो गोल्डन मणी सोडून खालच्या हिरव्या मोतीमधून मी सुई काढलेली आहे। आता परत करताना ह्या ज्या पहिल्यांदा सिक्वेन्स घातला होता त्याचप्रमाणे घेत जायचं आहे आपल्याला। आता इथं निळा घेतला अगोदर, परत गुलाबी, फेंट गुलाबी तिकडं आहे म्हणून इथं पण घेतलेला आहे। आता हिरवा आहे तिथे म्हणून हिरवा घेतला, गुलाबी आहे आणि निळा आहे आणि शेवटी आपण गोल्डन घातला, कारण इथं सुरुवातीला आपण गोल्डन घातला होता म्हणून इथून शेवटी गोल्डन कलरचा घातलेला आहे। म्हणजे ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा दोन्ही कलरचं सिक्वेन्स एकच यायला पाहिजे आहे। कलर तुम्ही कुठले पण घ्या। आता सुरुवातीला तिकडे 8 घातले, आता इथं 6च मोती घातलेत आपण अशा प्रकारे, म्हणजे दोन्ही साईडचे पाकळ्याच्या दोन्ही साईडचे कलर सारखे यायला पाहिजे आहेत सिक्वेन्सप्रमाणे। अशी एक पाकळी करून घेतली आपण। हे पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसतं फूल हे। आता परत पुढच्या ह्या पाकळीप्रमाणे सिक्वेन्स घ्यायचा आहे। तर सुरुवातीला गोल्डन मणी घेतला, परत निळा घेतला आहे। पहिल्या पाकळीला जसं मण्या घेतले होते तसेच घ्यायचे, फक्त इथं चूक करायची नाही आहे, नाहीतर मग डिझाईन नाही दिसणार चांगली। हिरवा घेतला, आता फेंट गुलाबी आहे, निळा आहे, हिरवा आणि गोल्डन। म्हणजे पहिल्यांदा जसं आपण पाकळीला केलं होतं तसंच केलेलं आहे। इथं पण 8च मोती घातलेत वेगवेगळ्या कलरचे। आता गोल्डन मणी सोडून परत खालच्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची। आता ह्या बाजूला पण तसंच करायचं आहे सिक्वेन्सनी। निळा घातला, फेंट गुलाबी आहे, आता हिरवा घालायचा, परत आता गुलाबी घालायचं आहे आणि आता निळा घालायचा आहे। इथं मात्र आता दुसऱ्या पाकळीच्या करत्या वेळेस फक्त 5च मोती घालायचे, ते पण सिक्वेन्सप्रमाणे घालायचे आहेत कलरच्या। आणि इथं 6व्या जो खालचा मोती आहे गोल्डन, त्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे फक्त 5 मणी घालायचे। सुरुवातीच्या पाकळीला आपण 6 घातले होते, इथं दुसऱ्या ह्याला 5च घालायचे आणि खालच्या गोल्डन मोतीमधून काढले पहिल्या पाकळीच्या। तर परत पुढच्या मोतीमध्ये सुई घेतली, ह्याप्रमाणे सिक्वेन्स घ्यायचं आहे। इथं पण तसंच करायचं आहे। सुरुवातीला गोल्डन घेतलं, मग निळा आहे। फक्त प्रत्येक पाकळीमध्ये जेव्हा आपण मोती घालतो त्या प्रत्येक पाकळीच्या मोतीचा जो कलरचा सिक्वेन्स आहे तो अगदी जशाचा तसा यायला पाहिजे, तरच ते फूल छान दिसणार आहे। फक्त करताना
बघून करायचं आहे की आपण त्या पाकळीमध्ये कसा सिक्वेन्स घेतला होता मोतीचा, म्हणजे कुठल्या कलरनंतर कुठलं कलर घेतलं होतं तेवढं मात्र तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. तो गोल्डन घातला. सुरुवातीला घालताना प्रत्येक वेळेस 8च मोती घालायचे आहेत. आता ह्या गोल्डन मणीमधून परत सुई काढून हिरव्या मोतीमधून काढायची. आणि परत ह्या बाजूला पण तसंच करायचं आहे. तर सुरुवातीला हिरवा आहे, निळा आहे, परत फेंट गुलाबी आहे, हिरवा आहे, गुलाबी आणि निळा. इथं 5 मोती घातले. आणि आता इथून ह्या दुसऱ्या पाकळीच्या शेवटच्या गोल्डन मोतीमधून सुई काढायची. प्रत्येक वेळेस असंच करायचं आहे. आता हे 3 पाकळ्या आपण करून घेतलेल्या आहेत. अशा बाकीच्या 7 पाकळ्या आपण करून घेऊयात. अशाच प्रकारे सिक्वेन्समध्ये 7 पाकळ्या आपण करून घेऊयात. हे 7 पाकळ्या करून घेतलेत. आता हे सिक्वेन्स लावल्यामुळं हा फूल किती म्हणजे एकदम वेगळं दिसतंय आपल्याला आणि सुंदर दिसायला लागलं एकदम. नेहमीपेक्षा एका कलरमध्ये करतो त्यापेक्षा हे मल्टी कलरचं फूल छान दिसतं. आता 8वी पाकळी करताना तिकडच्या पाकळीच्या गोल्डन मोतीमधून आपण सुई काढली. या गोल्डन मोतीमधून काढल्यानंतर परत त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. निळा मोती घेतला, गुलाबी, हिरवा आणि फेंट गुलाबी, परत निळा आणि आता गोल्डन घेतला. आता इथं 8च मोती येणार आहेत कारण आपण त्या पहिल्या पाकळीच्या गोल्डन मोतीमधून सुई काढली म्हणून इथं 8च मोती येणार आहेत. 7 मोती घातलेत आपण. आता परत हे गोल्डन मोती सोडून परत हिरव्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढली. आता ह्या बाजूला पण तसंच करायचं आहे. इथं 5 मोती घालायचे, सिक्वेन्सप्रमाणे घालायचं. म्हणजे हा फुलाचा आकार आपण नेहमी करतो तशीच फुलं आहेत, पण ते आपण वेगवेगळ्या मल्टी कलर केल्यामुळे अतिशय सुंदर दिसतंय हे फूल. आणि आपल्याकडे राहिलेल्या मोत्याचा पण चांगला उपयोग होतो. म्हणजे थोडे थोडे मोती राहिलेले असते त्याच्यामध्ये अशी कुठली मोठी वस्तू न होता असे वेगवेगळ्या कलरचे मोती वापरून आपण हे सुंदर असे फूल बनवू शकतो. आता परत ह्या गोल्डन मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे. आता हे 2-3 मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया आपण. थोडं वेगळ्या प्रकारचं फूल केलं आहे आपण. बाकीच्या फुलामध्ये आपण 2 पाकळ्या जोडताना एक मणी घालतो, पण इथं पाकळी जोडायची नाही आहे. तर गाठ मारून घेऊया. म्हणजे हे फूल असं सुंदर दिसतं. म्हणजे प्रत्येक कलरचा एक एक गोल तयार होतो. मध्ये जो जांभळा कलर आहे त्याच्यानंतर गोल्डन कलरचा दिसतोय लेयर, निळ्या कलरचा, गुलाबी कलरचा अशा प्रकारे. आणि आपल्याकडचे जे राहिलेले मोती आहेत त्याचं पण यूज चांगला झालेला आहे. अशा प्रकारे हे सुंदर असे फूल तयार झालेले आहे. आपण आता असे वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये लावून ह्या प्रकारचे फुलं बनवू शकतो. आता ह्या फुलामध्ये आपण थोडं वेगळं सिक्वेन्स घेतलेलं आहे. आता इथं ह्या दुसऱ्या फुलामध्ये मी लाल कलर आणि जांभळा केशरी कलर वापरलेला आहे आणि जांभळा नाही वापरला. म्हणजे तुम्ही कुठल्या पण कलरचं कॉम्बिनेशन वापरून फुलं बनवू शकता. त्याच प्रकारचे हे फुलं आपण केलेत, हे पूर्ण प्लेन केलेले आहेत आपण. हे प्लेन केलेल्यामध्ये आणि ह्या मल्टी कलरमध्ये किती फरक दिसायला लागला आहे. दोन्ही प्रकारे एकाच प्रकारची फुलं असून पण हे मल्टी कलरमधलं फूल अगदी वेगळं दिसतं. तर हे तुम्ही प्लेनमध्ये पण करू शकता किंवा असे मल्टी कलरमध्ये पण फुलं बनवू शकता आणि फुलं करून डेकोरेशन करू शकता. किंवा तुम्ही कुणाला गिफ्ट देणार असाल किंवा ताटाभोवती ठेवणार असाल तरी पण हे सुंदर दिसतात फुलं. तर थोडा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आज. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मेसेज करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.